तर गावात एक मिनिट हा. तर मित्रांनो आपण आलोय. हा थोडस लेट आहे पण ठीक आहे. पण यार जरा मस्त आपले ब्लॉग्स कन्सिस्टंट व्हायला लागले तर पडलो आजारी. मग काय मस्त व्ह्यूज येत होते. झालं सत्यानाश याच्या गावात. ते काही असो पण भेंडी हा काय अवतार झालाय माझा यायला. काय आहे? एवढी दाढी वाढली वाचा वाचा केस एकदम पारसावानी दिसू राहिलो. अरे हा पारसाच्या हेअरकटला जाऊ नंतर आधी लागलो माझ्या कामाला. अरे हा एक गोष्ट तर तुम्हाला सांगायचीच राहिली भाई. सध्या मी पुण्याला आलोय माझ्या दीदीच्या घरी. हा एवढं सांगायचं होतं A बस. few moments later. मग काय पटकन दिवशी आंघोळ करून घेतली आणि तयार झालो. हा आता कसं जरा कमी पारसा वाट राहिलो. मग काय गो परत एकदा कामाला लागलो. हा तेवढं काम तर संपवायला लागेल ना भाई. बरोबर का नाही? 5 hours later. याच्या गावात काय कळा ना भाऊ. असले केस बी भारी वाट राहिले आणि कट पण करा वाट राहिले. याच्या गावात जाऊ द्या कटच करून टाकू. नाही तर घरचे आहे ना डायरेक्ट. मग काय मित्रांनो फायनली आपण आलो होतो. सलून नाही तर बार्बर शॉप नाही तर सॅलॉन नाही तर नाव्याचं दुकान काय बी म्हणू शकते. मग काय फायनली 1 तास वेट केल्याच्या नंतर दादाने आपल्याला खुर्चीवर बसवलं आणि काळा कपडा गुंडाळला. आणि त्या पलीकडे माझ्याकडं ठेंगा दाखवण्याशिवाय काही पर्याय नव्हता. खुर्चीवरतून उठल्याच्या नंतर लिटरली माझी अशी फिलिंग होती की तोबा 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 सारा मूड खराब कर द्या. कायला आलो मी कटिंगला आईच्या गावात. पण घरी गेल्याच्या नंतर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर हाय 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 काय दिस राहिलो यार मी. लिटरली अशी फिलिंग होती की महारा चेहरा किसी हीरो से कम है के. कुछ भी चला आजसाठी इतकंच. येतो टाटा.